शहनाज खान सोशल वक्त स्थानीय लोकाधिकार समिति महासंघ की मीटिंग में पहुंची। शिवसेना नेता डॉक्टर श्रीकांत शिंदे और गजानन कीर्तिकर मुख्य अतिथि के तौर पर शामिल हुए। जी हां, आपको बता दें कि शुक्रवार 22 अगस्त 2025 की शाम नरीमन पॉइंट स्थित महिला विकास मंडल हाल के परिसर में स्थानीय लोकाधिकार समिति महासंघ स्थापना से पहले इस बैठक का आयोजन किया गया, जहां पर महाराष्ट्र में रह रहे मराठियों को लेकर विशेष चर्चा की गई। इस मीटिंग में शिवसेना नेता गजानन कीर्तिकर और डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे ने अपने विचारों को व्यक्त किया, जहां मंच पर उपस्थित सभी मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। खास बात यह है कि इस मीटिंग में बेबाक और निडर सोशल वर्कर व शहनाज प्लांट नर्सरी की ओनर शहनाज खान भी शामिल होकर अपना बहुमूल्य वक्त दिया। साथ ही शहनाज खान ने गजानन कीर्तिकर और डॉक्टर श्रीकांत शिंदे के साथ अपने विचार साझा किए। बता दें कि 17 अगस्त को ऑल इंडिया फिल्म प्रोड्यूसर टेक्नीशियन और आर्टिस्ट यूनियन द्वारा शहनाज खान को सम्मान संविधान विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 से तमाम महानुभावों के बीच सम्मानित किया गया। इस दौरान दीपक कलिगन मध्य रेलवे, अरुण मोरे बैंक ऑफ इंडिया, विजय परब बैंक ऑफ बड़ौदा, मिलिंद पंडित एयर इंडिया, साहिल डोटजा LIC, सचिन जाधव माझगांव डॉक, अरुण सुरवे अदानी, दीपक कलिगन मध्य रेलवे, सुहास विचारे अदानी, सुदर्शन मोरे, प्रदीप रावराणे सुरक्षा रक्षक मंडल, शिवप्रसाद भामरे स्टेट बैंक ऑफ इंडिया, देवा कदम नेवल डॉकयार्ड, राजेंद्र मडगांवकर BARC, दिलीप चौहान बैंक ऑफ इंडिया, संतोष बामने IT सेक्टर, सुनील कदम इंडियन ओवरसीज बैंक, सुप्रिया करंडे मुंबई विद्यापीठ, सुनील धाकड़ RB भाया बाटकृष्ण पेविका बॉम्बडॉक लेबर बोर्ड सहित अन्य मान्यवरों की उपस्थिति बेहद खास रही। बता दें कि शहनाज खान एक सक्सेसफुल बिजनेस वुमेन है, साथ एक सफल सोशल वर्कर के तौर पर आम जनमानस के बीच कार्य करती हैं। यही कारण है कि अब तक शहनाज खान को कई सामाजिक संस्था और बॉलीवुड सेलिब्रिटियों के बीच अवार्ड देकर सम्मानित जा चुका है। शहनाज खान का कहना है कि हम जनमानस के बीच रहना और उनके हित के बारे में सोचना यही उनके जीवन का मुख्य दायित्व है। जल्द ही शहनाज खान लोगों को बड़ा सरप्राइज देने वाली है। जवळजवळ 3 वर्ष झाली माननीय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करतो। एक शिवसेनेचा ज्येष्ठ नेता, निष्ठावंत नेता आणि मला व्यवस्थित मान सन्मान मिळतो एकनाथ शिंदे साहेबांकडून, बाकीच्या श्रीकांत शिंदे किंवा त्यांचे सर्व सहकारी। मराठी माणसांच्या नोकर भरतीसाठी किंवा मराठी माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली। यावेशचंद्र दिवाकरून मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी जिद्द बाळगली काँग्रेसनी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी। महाराष्ट्राने तिसरा नेत्र उघडला, मुंबई स्वयं महाराष्ट्र झाला। पण मराठी माणसांची बोळवण या मुंबई शहरात थांबत नव्हती, त्यामुळे बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसांचा दत्तकता असं एकजूट वज्रमुठ या मुंबईत तयार केली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसई आणि इकडे आता पालघर, पनवेल या ठिकाणी राहणारा बुद्धिजीवी मराठी नोकरदार वर्ग, त्याच्या मागे शिवसेनेची ताकद बाळासाहेबांनी उभी केली। लोकाधिकार समिती माननीय सुधीर जोशींच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिली, त्याला 50 वर्ष झाली। डिसेंबर 74ला स्थापन झाली लोकाधिकार समिती। या सगळ्या कार्याची माहिती तंतोतंत त्या कार्याचं महत्व हे माननीय एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे माहिती होतं। त्यांनी उठाव केला, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेनेची दडपली जात होती। ती शिवसेना काँग्रेसच्या वळसवीला गेली, राष्ट्रवादीच्या वळसवीला गेली। वर्षानुवर्ष आपली जी युती ती भाजपची
ती तोडण्यात आली. राष्ट्रीयत्वाचा, आक्रमक शैलीचा किंवा मराठी माणसांच्या सर्वांगीण विकासाचा हा धागा धरून एकनाथ शिंदे कार्यरत झाले. बीजेपीची युती पुन्हा प्रस्थापित केली आणि 102 पेक्षा जास्त आमदार बीजेपीचे असून देखील त्यांना सत्तेत सहभाग मिळत नव्हता. तो सत्तेत सहभाग एकनाथ शिंदे यांच्यामुळे बीजेपीला महाराष्ट्रात मिळाला. हा इतिहास आहे. काही बोलत डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये पुष्कळ ठिकाणी प्रायव्हेट कारखाने आहेत. कारखान्याचे मालक असतात. ते मालक मनमानी करतात. नोकरीवरून कधी काढून टाकतात. पगार वाढ देत नाहीत. बोनस फेटाळून लावतात. यांना जाब कोणी विचारायचा? या तुम्ही लोकाधिकार समिती स्थापन केल्यानंतर यांना जाब विचारला गेला पाहिजे. आज काही बूट पॉलिशवाले आलेले, बूट पॉलिश करून श्रमाने पैसे बैठकीत मी या ठिकाणी श्रीकांत शिंदेचं अत्यंत मनापासून आभार मानतो. मी म्हटलं तुम्ही साथ देणार असाल तर मी पुढे जाईल, नाहीतर मी आपला गप्प बसतो. माझं नाहीतरी काही वय झालेलं आहे, मी बसून राहील घरामध्ये. माझं ऑफिस चालू आहे, मी काम करेन. लोक माझ्याकडे येतात, मी दम मारून कामं करून घेतो, जे काही सोशली कामं असतात. पण हे मला तळमळ आहे व आपली संघटना मराठी माणसांची जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. जी आहे ती आता काही कारणामुळे कमजोर झालेली आहे. ती आता मजबूत करण्याचं काम आणि ती ताकद ह्या शहरामधून आपल्या शिवसेनेसाठी उभी करण्याचं काम तुम्हाला सर्वांना करायचं आहे. आणि श्रीकांत शिंदे खरोखर तळमळीने ह्या कामासाठी मदत करतायत. म्हटलं मी लोकाधिकार समिती नुसती स्थापन करणार नाही, त्याच्यावरती एक चांगलं मोठं वरचं पद देखील श्रीकांत शिंदेनी स्वीकारलं पाहिजे अशा तऱ्हेचं त्याला सांगून ठेवलं. म्हणून तुमच्या त्या लोकसभेचं अधिवेशन चालू होतं म्हणून आम्ही तारखा शोधत होतो. ती तारीख नेमकी आजची मिळाली आणि तुम्ही आलात, त्याबद्दल आभारी आहे. सर्वजण इथे जुनी माणसं भेटली. नवीन पद्धतीने आखणी करणार आहे. मी सांगेन त्या पद्धतीने काम करायचं, नियमाने काम करायचं आणि जो कोण आपल्या समोर येईल त्याला शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत लढत राहायचं. एवढं ब्रीद लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा स्थानीय लोकाधिकार समितीची पुनरावृत्ती झाली पाहिजे. पुन्हा स्थानीय लोकाधिकार समिती पहिली जशी काम करायची तशाच प्रकारे पुन्हा स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमाने मराठी माणसासाठी, त्याच्या न्याय हक्कासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि माझा त्याच्यामध्ये एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. फाउंडर मेंबर 1974 साली जेव्हा महासंघाची स्थापना झाली तेव्हा फाउंडर मेंबरपैकी गजानन कीर्तिकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आणि असं म्हणतात, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आणि आज पुन्हा पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती जी आहे आजच्या दिवशी या ठिकाणी होते. आणि त्याचा ऑफिशियली जी स्थापना होणार आहे ते सप्टेंबरमध्ये माननीय मुख्य नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये होईल. मला वाटतं स्थानीय लोकाधिकार समिती जी वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. शिवसेनेची स्थापना झाली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. मराठी माणसाला काम मिळालं पाहिजे, प्राधान्य मिळालं पाहिजे. प्रत्येक कंपनीमध्ये 80% हा तिकडचा स्थानिक मराठी मुलगा जो आहे तो तिकडे कामाला लागला पाहिजे. हे सुरुवातीपासून बाळासाहेबांनी आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या स्थापनेपासून गजानन कीर्तिकर साहेबांसारखे ज्येष्ठ जे नेते होते ते आजपर्यंत करत आहेत. बाळासाहेब ठाकरे जेव्हापर्यंत होते तेव्हापर्यंत मराठी माणसासाठी, मराठी तरुणांसाठी ते झगडत राहिले. म्हणून आज त्याची फलश्रुती आपण पाहता की विविध मोठ्या हॉटेल्समध्ये असतील, त्याचबरोबर एअरपोर्ट्स वरती असतील, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असतील, हे मराठी तरुण आपल्याला प्राधान्य
पाहायला त्या ठिकाणी. पण आता काय झालं, आता गेले अनेक वर्ष काय होतं, गेले अनेक वर्ष हा जो मराठी माणूस आहे, हा जो मुंबईमध्ये राहणारा मराठी वर्ग आहे, हा मराठी वर्ग आता कुठे चालला? हा मराठी वर्ग माझ्या मतदारसंघामध्ये कल्याण, डोंबिवली, अहमदनगर आणि कर्जत, म्हणजे जो मराठी माणूस दादर मध्ये राहत होता, आज तो दादर सोडून तो मराठी माणूस जो आहे हा कर्जतला गेला, म्हणजे एका टोकाला. अशी परिस्थिती मराठी माणसावरती का आली याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. की जे बाळासाहेबांनी केलं ते बाळासाहेबांनी केल्यामुळे आज तरी आपल्याला एक मोठा वर्ग जो आहे तो पाहायला मिळतो. पण आज नोकर वर्गामध्येच मराठी माणूस का दिसतो? आज त्याचा उद्धार जो आहे हा झाला पाहिजे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, नोकरी घेणारे नाही, नोकरी देणारे तुम्ही म्हणा. ती लोकाधिकार समिती पुन्हा त्याच्या माध्यमाने तरुणांना कसा लाभ मिळेल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आज ह्या पूर्वस्थापनेच्या मेळाव्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक इकडे उपस्थित झाले. मला वाटतं छोटी मीटिंग असेल पूर्वस्थापनेची, डिस्कस करण्यासाठी की चर्चा करण्यासाठी की सप्टेंबर मध्ये कशा प्रकारे लोकाधिकार समिती ही स्थापन करायची. तर मला वाटलं नव्हतं की एवढे लोक येतील, पण आज इतके लोक जे आहेत आणि प्रत्येक माणूस जो आहे हा ताकदीचा इथे उपस्थित आहे. मी सगळ्यांचं भाऊंना एवढंच सांगतो मी की भाऊ, लोकाधिकार समितीसाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल आणि तुम्ही मला सांगितलेलं आहे, मी जर कुठलं तसं पद वगैरे मी शिंदे साहेबांना पण सांगतो, बाकी नेत्यांना पण सांगतो की मला संघटनेमध्ये जे आहे कुठलंही पद तुम्ही देऊ नका, मला संघटना वाढवण्यासाठी जे आहे ते नेहमी वापर करा. मी नेहमी तुमच्या बरोबर जे आहे ते उभं आहे. पण मला सांगितलं तुम्हाला या लोकाधिकार समितीमध्ये एक कुठलं ना कुठलं तरी पद जे आहे ते घ्यावं लागेल. मी त्यांना सांगितलं की एक लोकाधिकार समिती तुमच्या बरोबर जे आहे पूर्ण ताकदीने उभं राहण्याचं काम जे आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे करेल. लढावं लागेल, जिथे जिथे मीटिंग्स करावी लागतात. आज बघा केंद्रामध्ये, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, केंद्रामध्ये देखील आपल्याला आपल्या ज्या सगळ्या संस्था आहेत या केंद्राशी जास्त निगडीत आहेत. केंद्रामध्ये गेले 10 वर्ष आता काम करत असताना तेवढं तरी म्हणजे 10 वर्ष एक्सपिरियन्स असल्यामुळे तेवढा आता आपलं काम कसं करून घ्यायचं, काय कसं करायचं एवढं तरी आता कळायला लागलं. मला वाटतं जिथे जिथे तुम्हाला आवश्यकता असेल केंद्राबरोबर संपर्क साधण्याचा, तिकडच्या मंत्र्यांशी चर्चा करण्याचा, त्या मंत्र्यांच्या माध्यमाने बघा चर्चा करून, मी नेहमी बघितलं की चर्चा करून आणि फॉलोअप करून या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. पण आज असा प्रकार जो आहे तो मला तरी गेले काही वर्ष हा दिसला नाही की कोणी हिरेलेली. जेव्हा आपण सगळे एकत्र होतो तेव्हा देखील कधीही जे आहे ते कोणी तिकडे बाबा चला एमटीएनएलच्या ऑफिसला जाऊ, तिकडे एमटीएन मंत्र्याला भेटू, टेलिकम्युनिकेशन मंत्र्याला भेटू, का एव्हिएशन मिनिस्टरला तिकडे जाऊन भेटू, या शिपिंग मिनिस्टरला जाऊन भेटू आपल्या मराठी तरुणांसाठी. हे कधी झालं नाही. कारण की आता मराठी फक्त जो आहे हे फक्त त्यांना वाक्य आणि मराठी माणूस जो आहे फक्त इलेक्शन पुरतं. पण काल त्याची प्रसिद्धी आली बेस्टच्या पदपिढीमध्ये. सगळ्यांना वाटत होतं की काय एकत्र आलं काय होईल. पण लोक बघा, लोक आता शाळे झालेले, लोकांना बरोबर माहिती आहे तुम्ही कशासाठी राहिला. एवढे वर्ष मराठी तरुणासाठी जे आहे, मराठी लोकांसाठी कधी तुम्हाला मराठी माणूस दिसला नाही. पण आज इलेक्शनसाठी मराठी 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 नाही, म जो आहे तो मराठीचा नाही, हा म जो आहे तो महापालिकेमधला आहे. आणि मला वाटतं इतके वर्ष या महापालिकेमध्ये सत्ता आहे, कित्येक वर्ष महापालिकेमध्ये सत्ता आहे. पण या महापालिकेमध्ये सत्ता असताना देखील कशा प्रकारची अवस्था जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची आपण सगळे लोक पाहता. पण जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा निर्णय कोणी घेतला, त्यांची योजना देखील आणली. कोणासाठी आणली? लाडकी बहिणीची योजना मध्यमवर्गासाठी आणली, गरिबांसाठी आणली. आज महिलांना त्यांच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. कारण की महिला ज्या आहेत पूर्ण परिवाराचा गाडा हाकत असतात. लोकांना वाटलं आणि पहिले 1500 रुपये द्यायचे महिलेला, तर कशाला द्यायचे 1500 रुपये? कशातून देणार, कुठून देणार, एवढा प्रश्न पहिला आला होता. कुठून देणार, कुठून देणार विचारणारे असे मला वाटत होतं की त्याच्या खिशातूनच काढून द्यायचे.
असं वाटलं होतं आणि ऑपोजिशननी पण सगळ्या महाविकास आघाडीने पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्यूट करून टाकले होते. तू मंत्री याचा कोण बोलत होतं लादीवरती गरबाच्या लादीवरती झोपून जाय आणि काय काय शिकवलं तुम्हाला, काय हे शिक्षण तुम्हाला बाळासाहेब. पण तेव्हा सगळ्यांनी मिळून जसं 1974 ला काम सुरू केलं होतं तसंच पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोमात जे हे काम केलं पाहिजे. पुन्हा एक नवं स्वप्न, नवे पंख, नवी उमेद घेऊन आपण सगळे कामाला लागूया. एवढंच या प्रकारे या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि एवढंच सांगतो की आपल्या या कार्यामध्ये ऍक्टिव्हली सहभाग घेण्याचं देखील एक वचन डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि जुन्या जोमाने महासंघ काम करत होता ज्या अगोदर 2074 बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तसाच जो आहे हा स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ पुन्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हा जोमाने काम करेल. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत अच्छा हुआ श्रीकांत जी आए और सारे लोगों को एक कमेटी बना के काम करना है, आगे बढ़ना है. जो हमारा लक्ष्य है उसको पूरा लोकाधिकार संस्था है, महासंघ है और इसके साथ में मिलकर के सारे लोग मिलकर काम करेंगे. ये इसका जो स्थापना का डेट है अभी वो निर्धारित आगे हुआ है, तो आफ्टर गणपति, उसके पहले हम लोगों ने मिलकर के स्थापना के पहले डिस्कस किया. पहिली तर एक गोष्ट आहे, स्थानिक लोकाधिकार संघ महासंघ बोलतो आपण. मला वाटतं स्थानिक म्हणजे मराठी असं नाही, जो महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठी. आज आम्ही सगळ्या लोकांमध्ये बघतो, घराघरामध्ये बघतो, कोणाला परमनंट जॉब मिळत नाही. आमच्या लेडीज वगैरे म्हणा, कुठे रोजंदारीवर 700 रुपये 600 रुपये मिळतात त्यांना पर डे, ते पण त्यांना ठेकेदार फसवतात. यांच्यासाठी एक महासंघ स्थापन आपण केलेला आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जो त्यांचा रोजंदारी आहे, आता मोदी साहेबांनी सांगितलंय की कमीत कमी 18,000 रुपये तरी पगार मिळाला पाहिजे. पण आपल्याला असं आहे, बोलतात सेम काम सेम वेतन, या पद्धतीने आपण आपल्या गरीब लोकांना सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. आपल्या हक्काचं आहे. आणि ठेकेदार लोकांनी फक्त स्वतःची पोटं भरायला काम केलंय. आज 1974 साली स्थापना झाली होती या संघटनेची. आता तिला आपण पुनर्ताकद देत आहोत. गजाभाऊ कीर्तीकर आणि खासदार आपले श्रीकांतजी शिंदे डॉक्टर, आज यांची ताकद मिळाली, आपण बरंच काही लोकांसाठी करू आणि ते आपल्यासाठी समाधानी असेल. आणि आपण सगळे आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जी, हम गजानन कीर्तिकर सर के बहुत बहुत आभारी है, जिन्होंने ये लक्ष्य अपने कंधों पे लिया है और हम उनके साथ है और हमेशा ये काम के लिए हम आगे बढ़ेंगे. और एकनाथ शिंदे सर को और श्रीकांत शिंदे सर को हम जय हिंद करते हैं. हमारे लाडले नेते राज्य के उप मुख्यमंत्री सम्मानीय एकनाथ जी शिंदे साहब के आशीर्वाद से और जिनकी ख्याति है, जो लोकसभा में जिन्होंने हमेशा गरीब जनता के लिए, ग्रास रूट के जनता के लिए हमेशा आवाज उठाई है. ये अपने माजी खासदार नहीं बोलूंगी, आज ही बोलूंगी, क्योंकि आज 82 साल में भी वो इतना जुनून रखते हैं मन में कि उन्होंने लोकाधिकार, आज 50 साल हो रहे हैं और वो मौके पे सबको, जितने भी असंगठित संगठित कामगार है, डॉकयार्ड है, बीपीटी है, उनको सबको लेकर एक साथ में लेकर आए यहाँ पर. वो हमारे गजानन कीर्तिकर साहब वैसे ही और बढ़ावा दे रहे हैं, कोई भी पद नहीं लेते हुए. वो अपने लाडले सम्मानीय श्रीकांत जी शिंदे साहब, इन्होंने भी आज यहाँ पर आके उपस्थिति देकर लोगों का एक धैर्य बढ़ाया है, उनको एक शाश्वत किया है कि आगे जाकर हम लोग अधिकार मिलने के लिए, आपको न्याय देने के लिए हम लोग हमेशा आपके पीछे खड़े हैं. माटा वाले हैं 25 साल महापौर, 25 साल सब नगर से वो क्या कर रहे थे, खाली कमीशन खा रहे थे. वो कमीशन के वजह से ही मराठी आदमी आज मुंबई छोड़ के करजत गया है, बदलापुर गया है, अंबरनाथ गया है. हमारे गजानन कीर्तिकर सर ने बहुत अच्छा कदम उठाया है और हमारे एकनाथ शिंदे सर ने भी, हमारे सारे लोग एकनाथ शिंदे सर के साथ में है, गजानन कीर्तिकर सर के साथ में है और हम आगे ये काम करते रहेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.